धक्कादायक बातमी पुण्यातून समोर येते। विवाहित महिलेचा भयानक पद्धतीने खून करण्यात आलाय। वकिलाच्या बायकोनं आणि मुलीनं मिळून ही हत्या केली आहे। बॅटनं हाडं तुटेपर्यंत तिला मारहाण करण्यात आली। मृतदेहा शेजारी कोयता आणि करवत सुद्धा सापडली आहे। या मारहाणीनंतर वार करून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। मयत महिला संजय सावंत नावाच्या वकिलाकडे कामाला होती। संजय सावंत आणि मयत महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय आहे। या संशयामधून स्वाती सावंत आणि तिच्या मुलीनं महिलेची हत्या केली आहे। पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यात विवाहित महिलेचा भयानक पद्धतीने खून झालेला आहे। वकिलाच्या बायकोनं आणि मुलीनं मिळून तिची हत्या केली आहे। बॅटनं हाडं तुटेपर्यंत सुरुवातीला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर तिच्यावर वार करून शस्त्राने वार करून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। कारण कारवाई दरम्यान मृतदेहा शेजारी कोयता आणि करवत सुद्धा सापडलेले आहे। मयत महिला ही संजय सावंत नावाच्या एका वकिलाकडे कामाला होती। संजय सावंत आणि मयत महिला यांचे काही विवाहबाह्य संबंध आहेत असा संशय होता। याच संशयातून स्वाती सावंत आणि तिच्या मुलीनं या महिलेची हत्या केली आहे। पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात आता तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे। या प्रकरणामध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे याचा सुद्धा तपास केला जातोय, चौकशी केली जाते। वकिलाच्या बायकोनं आणि मुलीनं हे कृत्य केल्याचं समजतंय, मात्र त्यामागे इतर कोणती कारणं आहेत का हेही तपासलं जात आहे। मात्र या धक्कादायक घटनेमुळे आता पुण्याच्या चंदननगर भागामध्ये खळबळ माजली आहे। या महिलेची भयानक पद्धतीने हत्या करण्यात आली। तसंच मृतदेहा शेजारी काही शस्त्र सुद्धा सापडलेले आहेत। वकील माहिती जाणून घेऊयात। अजिंक्य धायगुडे पाटील आपल्या सोबत आहेत। अजिंक्य, अगदी बरोबर आहे। पुण्यातील चंदननगर परिसरातून ही सगळी धक्कादायक घटना समोर येत आहे। पूनम मुन या सगळ्या प्रकरणात ज्या मयत महिला आहेत त्यांचं आणि वकील जो आहे ज्यांच्याकडे त्या सेक्रेटरी म्हणून काम करत होत्या त्यांचं प्रेमसंबंध असल्याचा संशय जो आहे तो वकिलाची पत्नी स्वाती यांना आला होता आणि या सगळा कट रचला गेला आणि या पूनम मुन नावाच्या महिलेला अक्षरशः बॅटने कोयत्याने मारहाण करून त्यांचा जीव घेण्यात आला। या प्रकरणात चंदननगर पोलिसांनी जे संजय सावंत नावाचे वकील आहेत त्यांना, त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलेला आहे। खरं तर धक्कादायक घटना म्हणावी लागेल की प्रेमसंबंधाच्या संशयावरून ही सगळी घटना झालेली आहे। माझ्यासोबत त्यांचे पती आहेत, जे मयत महिला आहेत, त्या फिर्यादी मयत महिलेचे पती आहेत, त्यांनी फिर्याद चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे। नेमका काय प्रकार झालेला होता, कशा प्रकारे हाणमार केली, तुम्हाला हा प्रकार कसा समजला? दिनांक 16 एप्रिल रोजी मी नेहमीप्रमाणे कामाला गेलो। मला 3:15 वाजता वकिलाचा मेसेज येतो की मॅडम ऑफिसला आल्या नाही। तर त्याच्यानंतर मग मी माझ्या बायको पूनम मुनला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतो। तिचा फोन नॉट रिचेबल लागतो आणि थोड्या वेळाने तिचा फोन स्विच ऑफ होतो।